जिल्ह्याभरात नव्हे तर राज्यभरात अतिशय मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले। आपण बघू शकतो नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आपण काही ग्रामीण भागामध्ये फिरतोय आणि शासनाने मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर त्वरित अधिकारी आणि पदाधिकारी देखील आता पंचनामे करण्यासाठी थेट आता बांधावर पोहोचलेत। आपण शेतापुढे झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा पीक असेल, ज्वारी असेल, कापूस असेल, बाजरी असेल, अशा मोठ्या प्रमाणात इतर पिकांचं नुकसान झाले आणि आता या ठिकाणी थेट तहसीलदारांसह भाजपाचे पदाधिकारी देखील मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या ठिकाणी बांधावर आलेत, पंचनामे सुरू झालेत। नेमकं आपण तहसीलदारांची बोलतो, नेमकं काय परिस्थिती, किती पाऊस झाला आणि काय नुकसानाची परिस्थिती आहे? 23 सप्टेंबर म्हणजे परवाच अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील काही मंडळांमध्ये खूप नुकसान झालं आणि तसे आम्ही क्षेत्रीय स्तरावरची जी ग्रामस्तरीय समिती असते, तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना आम्ही नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत। आणि साधारण किती पाऊस झालेला आहे आणि किती नुकसान झाल्याचा अंदाज? मालेगाव तालुक्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस आता झालेला आहे आणि नुकसानीची माहिती आम्ही आता अपडेट घेत आहोत। आज संध्याकाळपर्यंत आम्ही पूर्ण नुकसानीची टक्केवारी घेणार आहोत। आपल्याबरोबर भाजपचे जिल्हा अध्यक्ष देखील आहेत, आपण देखील बांधावर फिरतायत, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी आदेश देखील दिले की पदाधिकाऱ्यांनी थेट बांधावर जाऊन पंचनामे करावे, काय सांगाल? हो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः फेसबुकवर लाईव्ह असून प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आणि शेतांची पाहणी करतायत आणि आउट ऑफ द वे जाऊन शेतकऱ्यांना ते भरीव मदत करण्यासाठी त्यांनी काल आश्वस्त केलेलं आहे। त्याच्यामुळे मालेगाव परिसरामध्ये या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर निश्चितच आम्ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आणि आमचे वरिष्ठ जे नेते असतील त्यांच्यापर्यंत हा अहवाल पाठवू आणि येथील आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी नक्कीच शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आता थेट अधिकारी आणि पदाधिकारी देखील बांधावर आले, पंचनामा करून शेतकऱ्यांना कुठे न्याय मिळेल आणि कुठेतरी अनुदान मिळेल, लाभ भेटेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून बसली आहे। मनोहर शाळे, TN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।